नमस्कार मैत्रिणींनो, स्वागत आहे आपलं सीताच्या स्वयंपाकमध्ये. तर मैत्रिणी, आता थंडी पडलेली आहे. थंडी स्पेशलसाठी तुम्हाला तिळगुळाच्या पोळ्या, अगदी जबरदस्त कॅल्शियमने भरलेल्या गच्च, आणि थंडीमध्ये तर खरंच खावंच. भरपूर कॅल्शियम आहे याच्यामध्ये. तर ह्या 2 वाट्या मी तीळ घेतलेले आहेत पहा. हे दाखवले त्या वाट्या. आणि तीळ मी साफ केलेली आहे स्वच्छ. तर थोडंफार काय काळे पडलेलं आहे ते काढते. तीळ साफ करून घ्यायचे व्यवस्थिशीर. आणि 2 वाट्या मी तीळ घेतलेले आहेत. आता काय काय सामग्री लागते पहा तुम्ही आता त्याला. आणि हे स्वच्छ एकदम खरपूस भाजून घ्यायचे आपल्याला तीळ. जरा पण त्याला म्हणजे असं कच्चं नाही राहिलं पाहिजे. खूप छान असं भाजून घ्यायचे आपल्याला. तर बारीक गॅस करायचा. बारीक गॅस एकदम मंद याच्यावर छान भाजून घ्यायचं आपल्याला तीळ. त्याच्यामुळं काय होतं, खरपूसपणा पैदा होतो त्याच्यात, आणि खूप टेस्टी लागतात आपल्याला त्या पोळ्या, तर खरपूस भाजलं तर. तर म्हणून ते व्यवस्थितच भाजून घ्यायच्या त्याला. बारीक गॅस करून आपली मस्त भाजून घ्यायच्यात. मी आता भाजून घेते व्यवस्थितशीर. हे बघा, हलवत राहायचं सारखं, उलटं पालटं करपून जरा पण द्यायचं नाही त्याला. आणि ह्या पोळ्या खरंच आपलं कसं आहे, आता थंडी भरपूर पडलेली आहे ना. थंडीमध्ये हे सर्व पदार्थ खायचा, गूळ खायचा, शेंगदाणे खायचे किंवा हे तीळ खायचे. असे हे पदार्थ खाल्ल्यामुळे आपल्या शरीरासाठी बी चांगलं. आणि करत जायचं. आपले कंबार दुखणं कमी होतं, किंवा डोके गुडघे दुखतात ते कमी होतं. म्हणजे असे बरेचसे आजार कमी होतात. स्किन चांगली होते आपल्या शरीराची. हे असे सगळे तीळ आणि शेंगदाणे किंवा गूळ खाल्ल्यामुळं. आणि कॅल्शियम ते भेटतं, म्हणजे हड्डी मजबूत होती आपली हे खाल्ल्यामुळं. तर आहे, आपल्याला येतं ते करायलाच हवी का नाही आपण. आणि त्याच्यापासून आपल्याला फायदे पण आहेत भरपूर. आणि खूप छान टेस्ट लागते त्या पोळ्यांची. तर नक्कीच करून पहा तुम्ही तिळगुळ पोळी. आता हे बऱ्यापैकी भाजलेलं आहे, बरेच लालसर झालेलं आहे पहा. तडतड उडतंय पण असं मस्त. हे पहा, दाखवते आता. उडतात कसं ते दाखवते तुम्हाला. हे बघा, हलवलं नाही का उडतातच ना. आता हे बाजूला ठेवते. ह्याला जरा थंड होऊन देऊ आपण. थंड झाल्यानंतर त्याला, तोपर्यंत आपण 30 वाटी शेंगदाणे घेतलेले आहेत. तेवढीच माप आपण 2 वाट्यात घेतलेले आहे ना तीळ. 1 वाटी शेंगदाणे घ्यायची. आता पुढे गूळ पण त्याच वाटीने मोजायचा. आणि तसंच घ्यायचं. मेजरमेंट एकदम परफेक्ट आहे. 2-3 चीजापासून तर बनतं हे. सोपं आहे, कुठे अवघड आहे काही. पण छान लागतात मात्र. आता मी फटाफट करते हे, तुम्हाला समजेल मग काय आहे ते कसं. बघा, लगेच याच्यावर डाग पडलेले आहेत ना. हे डाग पडले एकदम काळे होऊन द्यायचे नाही. थोडीशी साले निघतात का पाहायची आणि बास करायचं मग त्याला हाताने. आता मी बघते साले निघतात का थोडीशी. हे बघा, निघतात ना सालं. आता हे पण झालेलं आहे. थोडीफार सालं काढली तर काढायची, नाही तर नाही काढली तरी चालेल याची शेंगदाण्याची. का की साल्यामध्ये भरपूर जीवनसत्व असतं, भरपूर कॅल्शियम असतं. त्याच्यामुळे सालं काढली तर काढा, नाही तर नाही काढा. तर तोपर्यंत मी ह्या गूळ पण बघा 1 वाटी घेतलेला आहे. आता हे सर्व बारीक करून घेणार आहे मी. ह्याला पण थंड होऊ दे. तोपर्यंत हे झालं थंड, आपण हे ना आता वाटून घेऊया मिक्सरच्या भांड्यात. फटाफट वाटून घेते. फटाफट भरून वाटायला काय वेळ लागत नाही. जरासं फिरवायचं लागतं. हे तीळ लगेच वाटले जातात, त्याच्यामुळे थोडंसं फिरवलं तरी चालतंय. तर थोडं थोडं घेते, का की एकदम घेतल्यावर मग काय होतं, काही राहतं कच्चं, काही राहतं शिजलेलं, म्हणजे भाजून जातं. म्हणजे असं जाडसर होतं किंवा पीठ होतं एकदम. असं नाही व्हायला पण थोडं थोडं घ्यायचं आपण. शेंगदाणे पण बारीक करून घेते मी. थोडीशी साली काढलेली आहेत मी, जास्त नाही काढल्या पहा. सगळंच काही बारीक करून घ्यायचे आपल्याला.
जास्त फिरवलं तर त्याचं तेल पण निघता. म्हणजे जास्त नाही फिरवायचं, थोडं फिरवायचं बंद करायचं, थोडं फिरवायचं बंद करायचं, असं करायचं. नाही तर तेलकट होणार सर्व. तर याच्यात जरासं मोठे राहिले असले तर ते काढून टाकायचं, कारण की पोळी लाटायला प्रॉब्लेम नको पुढे आपल्याला. सारण घातल्यावर ते फाटलं जातं ना पोळी, म्हणून मग बारीक एकसारखंच ठेवायचं, त्याच्यामुळे फाटणं जाणार नाही. तर हे झालेले आहे. तर ते थोडेसे शेंगदाणे राहिले ते पण करून घेते. आपल्याला गूळ पण घालायचे अजून. गूळ मी बारीक टेचलेला आहे. मग आता थोडासा मी आता फिरवणार पण आहे मिक्सरच्या भांड्यात, त्याच्यामुळं पहा. हे पहा. तर ते पण झालं. आता गूळ टाकते जरा जरा. हे टाकलेलं आहे. तर हे गूळ कालून पण टाकलेलं आहे. थोडं थोडं करून घेऊन टाकते सर्व, म्हणजे आपलं मोकळं होणार ते. बघा, गूळ कालून पण झालेलं आहे. ह्याच्यात तुम्हाला घालायचं तर जायफळ पण घालू शकता मैत्रिणी, का की गुळाचा पदार्थ आहे, त्याच्यामुळे जायफळ पण थोडंसं टाकलं तरी चालेल. पण मी आता नाही टाकणार, मी विलायची पावडरच टाकणार आहे करायच्या वेळेस पोळ्या. ज्या वेळेला पोळ्या कराल ना त्यावेळेस टाकायचं. आता हे मी साधं साधं करून घेणार आहे, म्हणजे असं भरपूर करणार आहे. आणि मग आपल्याला लागन तेवढं घ्यायचं, बाकीचं डब्यात भरून ठेवायचं. त्यावेळेला मग आपल्याला पोळी करायची असेल ना त्यावेळेलाच वेलची कालवायची, नाही तर मग त्याचा वास सुगंध निघून जातो सर्व. आता मी ते बाजूला ठेवलेले आहे. 2-3 वाट्या गव्हाचं पीठ घेतलेलं आहे, मीठ टाकलेलं आहे. मला लागन तेवढंच करायचं, म्हणजे आता मी जवळजवळ 10-15 तरी करणार आहेत पोळ्या मी ह्या, म्हणून एवढं पीठ घेतलेलं आहे. एक पळीवर तेल टाकायचं त्याच्यामध्ये पिठात, की खुसखुशीतपणा यायला पाहिजे आपल्याला, म्हणून थोडंसं तेल टाकून आपल्याला आता पीठ मळून घ्यायचं. आपण कणकेला पीठ मळतो तसंच मळायचं. एवढं पातळ बी नाही, जाड पण घट्ट पण नाही, अशाच पद्धतीने मळायचं पीठ. म्हणजे तीच पद्धत आहे. का सगळं काही सोपं आहे त्याच्यात, अवघड काहीच नाही, पण होतात मात्र खुसखुशीता. तर तेल टाकल्यामुळे छान खुसखुशीत होतात आणि खूप टेस्टी लागतात. त्याच्यामुळं मैत्रिणींनो, नक्कीच करून पहा आणि खा ह्या थंडीमध्ये, खरंच फायदेशीर आहे. आणि सांगते तुम्हाला, चॅनलला लाईक नसेल केलं तर लाईक करा, सबस्क्राईब करा आणि कमेंटमध्ये पाठवा मला कसे वाटले माझ्या तिळगुळ पोळ्या. तर आता पीठ पण भिजून झालेलं आहे. आता काय याला ठेवलं नाही ठेवलं तरी चालेल, काही प्रॉब्लेम नाही. तरी मी थोडा वेळ ठेवते बाजूला आणि लगेच मग हे साफसफाई इथली करून घेतपर्यंत लगेच करायला घ्यायचे आपल्याला पुरणपोळ्या त्याच्या. आता हे ठेवते बाजूला आणि इथे जरा साफसफाई करून घेते. हे बघा, आता ह्याच्यात मला थोडंसंच घेतलेलं आहे मी, म्हणजे आपल्याला लागण तेवढं घ्यायचं. आता ह्याच्यात विलायची पावडर टाकलेली आहे बघा, मी बारीक करून ठेवली होती ती टाकलेली आहे. मस्त अशी इलायची पावडर टाकली तर सुगंध छान सुटलेला आहे विलायची पावडरचा पण. आणि ते तिळगुळ पोळ्याचा, तिळाचा आणि शेंगदाणे हे सर्व छानच झालेले आहेत. आता हे सर्व मी बाजूला ठेवते आणि सुरुवात करते पिठाची. पळपट घेतलेलं आहे. हे बघा, एवढा गोळा घ्यायचा. याच्यातला आता गोळा तर घ्यायचा एवढा, पण आता ह्याच्यातला अर्धा तरी निघन जवळजवळ. आता मी नीट मळते त्याला, बराचसा गोळा निघणार आहे त्याच्यातला. आपण पुरणपोळी करतो त्याच पद्धतीने करायचे. हे पहा, जेवढं सारण बसन तेवढं बसवायचे आपल्याला, का की
सगळीकडे सारण गेलं पाहिजे त्याचं. हे पहा, आता ह्या सर्व असे लाटून घ्यायचे व्यवस्थिशीर. असं लाटायचं. पहिलं दाबल्यामुळं काय होतं, सगळीकडं पुरण पिस्करलं पाहिजे, पूर्ण पोळीत गेलं पाहिजे. जास्त मोठ्या पण नाही करणार, अशाच छोट्या छोट्या करणार आहे, बस तेवढ्याच मोठ्या छान वाटतात अशाच. ही टाकली तव्यावर मी, आणि हिला तूप लावायचं, साजूक तूप. नसलं तुमच्याकडे तर तेल लावलं तरी चालेल. तर साजूक तुपात खूप खमंग लागते, आणि थोडीशी कुरकुरीत करायची हिला. आता मी म्हणजे तुम्हाला लगेच खायची असली ना तर कुरकुरीत जराशी केली ना तेवढी टेस्टी लागते नाही तर मग अशा मऊच ठेवायच्या, का की तुम्हाला जास्त वेळ ठेवायच्या असल्या. ह्या पोळ्या तिळाच्या 8 दिवस राहू शकतात मैत्रिणींनो. तर तुम्ही नक्कीच करून पहा, खरंच खूप टेस्टी आहे आणि हेल्दी पण आहे. छान भाजून घ्यायचे मात्र, मागून पुढून अशा मस्त छान भाजलेल्याच आहे. आता खरपूस झालेली आहेत. अशाच पद्धतीने सगळ्या पोळ्या करायच्यात आपल्याला. मस्त, हे बघा खूप छान भाजली आहे, रंगही सुंदर आलेला आहे त्यांचा. पहा बरं, आता मी बाजूला ठेवते आणि आता दुसरी टाकते. सहजरीती पटापट होतात, मग वेळ लागत नाही मैत्रिणींनो. मी आता तुम्हाला झालेले आहेत माझ्या बऱ्याच, 10-15 तरी झालेले आहेत, 10 तरी 12-13 झालेले आहेत. ते बघा अशा पद्धतीने ठेवायच्या. पहा किती होतात, भरपूर होतात आणि खूप टेस्टी लागते. मी फटाफट केलेली आहे त्याच्यामुळे वेळ नाही लागला. तुमच्यावर आहे की कशा करायच्या, पटापट करायच्या का उशीर करायचा. त्याचा खूप मस्त खमंगपणा सुटलेला आहे घरामध्ये आमच्या. हे पहा सुंदर अशा बनलेल्या आहेत तिळगुळ पोळ्या. आवडल्या तर मैत्रिणी लाईक करा, सबस्क्राईब करा आणि कमेंटमध्ये लिहून पाठवा कशा वाटल्या तुम्हाला पुरणपोळ्या. ह्या तिळगुळ पोळ्या, पुरणपोळ्या नाही. आवडल्या असल्या तर चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि कमेंटमध्ये लिहून. मैत्रिणी तुम्हाला समजा नाही आवडली एखादी गोष्ट, तर तुम्ही नवीन वेगळं काय असल्या, माझ्यापासून वेगळं तुम्हाला येत असलं तर नक्कीच मला कमेंटमध्ये लिहून पाठवा, का अशा अशा पद्धतीने एखादी रेसिपी दाखवा आणि मी करून दाखवत जाईन. बऱ्याचशा मैत्रिणींचे असे प्रश्न येतात, तर मी त्यांचं त्या सांगतात त्या पद्धतीने मी करून पण दाखवते. तर तुम्हाला आवड असले तर तुम्हाला काय हवी असलं तर नक्कीच तुम्ही लिहून पाठवा. तुम्हाला कुठलाही रेसिपी मी दाखवीत जाईन. पहा किती सुंदर झालेली आहे. आवडली तर लाईक करा मैत्रिणींनो. चला बाय, परत भेटूया.